वहिनी वहिनी ओ वहिनी आली ना बापा मी आता या पुष्पाबाई या. आत्ताच मामाजी गेले. आत्ताच चहा केला मेटेली म्हणत की एक कब्बर चहा कर ना सुनीता. पुष्पाने आली का म्हणत. किती फोन लावून राहिली बाबा तुम्हाला. तुम्ही फोन बी ना उचलून राहिले. अजी वहिनी फोन किनी बॅगीच्या अंदर ठेवून दिला होता म्हणून काही आवाजच नाही आला. बाबा गेले काय? कुठे गेले बाबा? आता मामाजी गोठ्यात असतील बाई. बसा ना हात गीत पाय धुवा चहा मांडतो. हो मांडता ना चहा. गाय दोयली काय? काऊन दूध आहे ना. गाय 7 वाजता धुतात मामाजी. हो काऊन तुम्हाला काय म्हणजे दूध ताजं पाहिजे का चहाला? शिळ्या दुधाचा चहा नाही चालत काय? म्हणजे सकाळूनच आहे बाईले म्हटलं. कालचं नाही की शिळं नाही की दूध. नाही बा माय तसं काही नाही आहे. असंच विचारलं म्या. काय करूला दादा? सोन्या कुठे गेला जी वहिनी? तुमचे दादा की नाही आता त्याच्या कामानं आता वावरायचे काम अजून बी नाही आले घरी. म्हटलं सोन्या माया भावाच्या घरी राहायला सुट्ट्या आहे तर जसं मी आई म्हणे राहू दे म्हणे. त्याचं मन रमलं तर राहू दे म्हणे. म्हटलं राहू दे मग. काजी बाई निखिलने नाही आणलं काय? निखिल त्याच्या हाताच्या घरी माझ्या ननद आल्या होत्या ना. तुम्हाला सांगितलं का लाई ननद आली ती म्हणून नाही तर आताच्या घरी गेला. त्याला म्हटलं बरं मी मामाच्या घरी जा लागते रे म्हटलं. तर म्हणे नाही मामाच्या घरी लय खेप जातो आता आत्याच्या घरी जातो म्हणे. म्हटलं जाय बाप्पा आत्याच्या घरी. आता नाही बी नाही म्हणता येत ना बाई. म्हणते आत्या म्हणे की मायूच देत नाही म्हणून म्हटलं जाय बाप्पा. असं काय पाय हो माय. म्हटलं निखिल आले असते. म्हटलं अधिक महिना आहे मस्त भाच्याची पायगी धुतले असते. हो ना पण तो तिकडे गेला ना वहिनी. पाय हो माय. जाऊ दे मग आता आमच्या नशिबातच नसेल नाही भाच्याचे पाय धुणं. आता अधिक महिनास काय वहिनी तुम्ही तर हर महिन्याला समजा प्रत्येक 12 महिने करता समजा त्याचं आमचं मग काय तो कपडे लत्ते दिवाळी हे ते. आणि तुम्हाला गंमत सांगतो म्हटलं श्यामचा एक फोन आलता म्हटलं श्याम भाऊचा. मग मला तर वाटलं बापा म्हटलं सूर्य हुकून निघाला म्हटलं की लायना भावाचा फोन आला म्हटलं आपल्या येणं म्हणे पुष्पाबाई म्हणे अधिक महिना करतो म्हणे तुयावाला म्हणे. म्हटलं बापा अधिक महिना मला शॉर्टच लागला तसा काही. म्हणे हो अधिक महिना. म्हटलं वहिनी आहे का रे घरी? तर म्हणे नाही तिच्या मायच्या घरी जायला आहे म्हणे अधिक महिन्याली. म्हटलं मग तू करतं का म्हटलं माया अधिक महिना? वहिनी नाही म्हटलं घरी तर तू का म्हटलं पूर्णाची पोई करून खाऊ घालशील का म्हटलं. म्हणजे नाही हो म्हणे. मग मी म्हटलं मग वहिनी आल्यावर येईन म्हटलं मी. बोलावून घे म्हटलं मग वहिनीले. मग त्यानं बोलावून घेतलं वाटते नाही आली ना ते. हो आली ती. असं काय माय बाई तुम्ही म्हटलं का तिला बोलावून घे माय बोलावलं का तिला आली ती नाही मग. बरं ऐकलं माय या बारीला नवऱ्याचं ती ना. नाही ते ऐकते का त्याच्या म्हटलं ते तुला तोंडाला तोंड देते बाई बाई. मी तेच तर म्हणून राहिली मामाजीले. मामाजी हे कशी काय लवकर आली? मामाजी म्हणत काय माहित बापा कशी काय आली तर. मी असं म्हटलं ना मग तिला येऊन बी 8 दिवस झाले. माया काही जमूनच नाही राहिलं. मला 2-3 फोन नाही केले बरं ते ना. येऊ काय म्हणे घ्यायला. म्हटलं नाही रे म्हटलं काही घ्यायला नको येऊ म्हटलं मी बरोबर येतो म्हटलं माझ्या सवडीनं. बरं म्हणे ये म्हणे. असं झालं मग ते गंमत. तुमचं काय म्हणते वहिनी? तुमच्या आईची तब्येत गिब्येत सगळं चांगलं आहे ना? हो बाई सगळं चांगलं आहे. आता माझ्या आईनं केला व अधिक महिना. तुम्हाला तर माहित आहे माझ्या भाऊ सावतर आहे काही करत नाही. भाऊ त्याच्यापेक्षा अज्जात आहे पण माझ्या आईनं केला. हो ना वहिनी. आता कसं आहे आता ते आपला पहिला अधिक आहे काय. पण समजा पहिलाही असला दुसराही असला पण आपल्या परिस्थितीप्रमाणे करतात लोक. प्रत्येकाला हौस असते वहिनी पुलेकीबाईचं करायची पण परिस्थिती आड येते ना. ज्याच्याजवळ नाही त्यानं काय करा. पण आता हे ज्याच्याजवळ पैसा आहे की नाही वहिनी ते लोक लय उत मात करतात. आणि हे मोबाईलवर टाकतात माय बाई स्टेटस आणि व्हिडिओ हे ते काय माय काही गरजच नाही ना माय म्हणणं. तुमच्या पुरतं करा आणि तुमच्याजवळ राहू द्या ना. लोकांना कायले दाखवता सऱ्या जगाले दिसते माय बाई इंस्टाग्रामवर का काय टाकतात माय लोक. पुरा जगाले दिसते म्हटलं वहिनी. आता एक जण पाहते काय. आता समजा आता ज्याच्यापाशी पैसा नाही तर त्यांना काय करावं. पण अशी व्हिडिओ पाहून काही माणसं बाहेर त्रास देऊन राहिले नाही गम डोक्याची माणसं. आता पाय या व्हिडिओत कसं दाखवलं त्या बापानं तर मध्ये असं केलंही नाही. पाय त्या व्हिडिओत कसं दाखवलं त्या मायनं तर मध्ये तसं दिलंही नाही. असे करतात नाही कम डोक्याचे नवरे काही
एक एक प्रत्येकात डोकं सारखं राहते काय? कोणा डोकं कसं कोणा डोकं कसं चालते. म्हणून कसं आहे माहिती आहे काय, त्यापेक्षा बाई माय म्हणणं आहे मोबाईलवर टाकूच नाही बाई. तुम्हाला करा वाटलं की नाही तर करा बाई चुपचाप ना. पण ते मोबाईलवर टाकलं की नाही मग सर लोक चकायतात ना, चकायला हरकं होते ना ते. असं आहे ना ते. बरोबर आहे ना बाई तुमचं, पण काय करतात जमाना असतोय ना आता. आता माय बाई तुम्हाला सांगतो, माई भाऊजी म्हटलं एवढी म्हटलं त्या मोबाईलच्या आहारी गेली म्हटलं ते की विचारच नका. आता आता म्हटलं मग आईच्या अंगणात म्हटलं तुम्हाला माहित आहे मला लग्नापासून तुम्ही पाहिलं असेल मग आईचं घर किती मस्त बगीचा आहे, झाडाचा शौक होता हाय मग आईला लावायचा. मला झाडाचा शौक होता बरं बाई. इकडे इकडे झाडं लावले बरं मी. त्याच्या घरी झाडं पहिलेपासूनच आहेत. तर म्हटलं जसं त्या कुंडीत म्हटलं गुलाबाचं रोप लावलं म्हटलं माय आई ना, त्याला म्हटलं फुल आलं म्हटलं त्याला चांगलं गुलाबाचं. त्या गुलाबाच्या फुलाचं 10 फोटो काढले असतील, जास्त पण कमी नाही. असा 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 माई आई म्हणे पाया म्हणे सॉंग म्हणे फुल आला परत फोटो काढते म्हणे त्या मोबाईलवर टाकून देते म्हणे. खाली काही लिहिली माय बाई इंग्लिशमध्ये, आपल्याला काही एवढंच कळत नाही. मग पाहायला माहिती फोटो ते खाली होतं लिहिलं ते काही मला वाचता नाही आलं. म्हटलं काय माय काय धन्य आहे म्हटलं बाई का फुलाचा कशा फोटो काढले म्हटलं माय वहिनीनं. म्हटलं टाइमपास करते करते म्हणे स्वयंपाकाला वाजवते म्हणे 2. म्हटलं तर भांडण होते म्हणे काय करतं म्हणे सांग म्हणे. हो काची बहिणी माय बाई त्यालाच आहे मग तर. चला बाई आता किती तुम्ही चांगला चहा मांडा. बापरे कुठं चालले म्हटलं मिस्टर शाम. सूट बूट घालून भांग गिंग चपून चपून करून मस्त शर्टिंग बिटिंग कुठं निघाले म्हणतात साहेब. तुमची सुट्टी काढली होती ना, तुमची बहीण येऊन राहिली का? अगं म्हणता मी जातो म्हटलं, ते मी तुला म्हटलं होतं ना की जसं म्हटलं तिला फ्रीज देतो म्हटलं मी याला अधिक महिन्याला, तर फ्रीज पाहायसाठी चाललो मी. तर म्हणून तयारी करून बसलो. ती आलेली आहे, मी फोन केला तिला, आई बहिणीकडे आहे तिला म्हटलं ये म्हटलं आपण सोबत जाऊ पाहायला. तिला आवडीन तो घेईन मग ते डबल डोअरचा म्हणते ती, तर डबल डोअरचा घेऊन देतो मग तिला. बापरे डबल डोअरचा फ्रीज. अरे काय वेळे झाले का काय, वेळात काढलं का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे का डबल डोअरच्या फ्रीजची काय किंमत आहे? तर वारे तुमची बहीण करंगडी दिली म्हणजे मनगट पकडून राहिली. डबल डोअरचा फ्रीज घ्यायची आहे पत्ती आहे का म्हणा तुझी? हा भावाला घेऊन लागतो डबल डोअरचा फ्रीज म्हणा. थोडी शरम वाटायला पाहिजे ना तिला. वारे फुगाचं घेऊन राहिले तर मग पुरा म्हणजे ऊस गोड लागला म्हणजे का मुळा सकट खाऊन घेते का काय? काही नाही मी तर म्हणते फ्रीजच नका देऊ. पण ते तुम्ही आता विनाकारण नाव काढलं माझं ऐकून पण राहिले ना, म्हणून भाई फालतूचे कामं नाही करायचे. तिचा का पहिला अधिक आहे का चालली मोठी अधिक महिना करून तुला बोल राहिली तुम्हाला. बस झालं लोकांच्याकडे पा फक्त एक तांब्याचा दिवा देतात आणि कपडे देतात झालं रवाना करतात बहिणीला. इतकं लाणीत करत काही तुमच्या इतका. माझ्या बापाच्या घरी म्हटलं कोट्या वडीची इस्टेट आहे म्हटलं, माझ्या बापाने फक्त मला तांब्याचा दिवा दिला म्हटलं एक, कपडे दिले आणि एक तांब्याची प्लेट दिली आणि झालं केलं रवाना. तुम्ही कुठे फ्रीज आणि बीचच्या लफड्यात पडून राहिले काय मी? दादा घरी आहेस का रे श्याम दादा? अरे पुष्पा आली वाटते. हे पाय जाय तू बडबड कमी करीत, मग उभी राहील तर बडबड करू नको, ते ऐकीन. ऐकू द्या ना मग. चुप बसा. अरे वहिनी बोलून राहिली वाटते दादाली. मी फ्रीज मागतला म्हणून भांडण चालू आहे का काय माहिती यायचं. फ्रीज काय करून राहिली तर हे काय झालं बाप्पा? काऊन भांडण करून राहिले? मी आली म्हणून भांडण चालू आहे का? हो असंच काहीतरी. अरे पुष्पा ये नाही तू आली म्हणून भांडण कशाले? ये जाय पाणी घेऊन ये, चहा आणि चहासोबत काहीतरी खायला आणि. नाही राहू द्या वहिनी बसा. आताच मोठ्या वहिनीनं चहा केला होता. पाहिलं आला पिऊन त्या चहा. अरे वहिनी राग आला का काय? बरं ठेवा अर्धा. वहिनीले राग आला वाटते. जाऊ दे कशाचा रागन काय, बस ना. तू म्हटलं आलीस तर म्हटलं आपण जाऊ म्हटलं फ्रीज पाहायला. डबल डोअर जा म्हणत होती ना तू, म्हणून थांबलो मी आज घरी, सुट्टीच टाकली मुद्दा म्हणून. घेजो ना रे आता तर आली मी आहे ना आता मी. घेजो शाळा उघडेपर्यंत आहे मी आता. निखिलले आताच्या घरी पाठवून दिलं म्हणजे गेला असतो. मग मी आता निवांत आहे. घेजो मग. आणि हे पाय वहिनीचं ते भांडण होत तशी फ्रीजसाठी ते घेऊ नको हा. म्हणजे तुमच्या घरात भांडण लावून मध्ये फ्रीज नाही पाहिजे. अरे नाही
कोण म्हणते ते कोण मला म्हणणारी मी पैसे कमवतो नोकरी करतो राहू दे तिचं नको लक्ष देऊ तू एवढं मी घेऊन राहिलो ना तुले हो पण भांडण नका करू फक्त. नाही नाही भांडण कशाचं काही बस तू मंदा चहा आण अर्धा अर्धा झाला का पक्का निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा तर? हो वहिनी करा अर्धा अर्धा. बरं आणते.